नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये तमाशाची बारे ठरवायला ही सगळी मंडळी यात्रा जत्रेंची इकडे येताना दिसत आहेत। ही सगळी कुसरूची मंडळी आहेत। तमाशा ही जिवंत कला जतन करण्याची जबाबदारी केवळ फडमालक कलाकार यांची नाही तर यात्राप्रेमींची देखील आहे। नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये गेल्या 15-20 दिवसापासून राहुट्या लागलेल्या आहेत। हे अक्षय तृतीयेपर्यंत ह्या राहुट्या लागणार आहेत। बहुतांशी फडमालकांच्या बाऱ्या बुकिंग झालेल्या आहेत। तमाशाचा नाद असं म्हटलं जातं की बाबा तमाशाचा नाद आहे, तमाशाची आवड आहे, परंतु यात्रा जत्रेला तमाशा हमखास ठेवला जातो। ही जुन्या काळापासून चाललेली रीत आहे आणि ही सगळी मंडळी करतात। आपल्यासोबत ही सगळी कुसूरची मंडळी आहेत। सरपंच साहेब, कुसूरचे सरपंच म्हणजे बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश शेठ ताजने यांचे बंधुराज आहेत। काय यंदा कोणाची बारी ठरवली? नमस्कार वाणी साहेब, आज आम्ही गावामध्ये यात्रेच्या नियोजनासाठी मिटिंग झाली आणि त्यानंतर मिटिंगमध्ये ठरलं की आज आपल्याकडे तमाशा कुठल्या देवाची यात्रा? ग्रामदेवता मुक्ताई देवीची यात्रा असते आणि चतुर्थीला दरवर्षी आमची पाडो झाल्यानंतर चौथ्या दिवशी यात्रा असते आणि त्यानंतर यात्रेच्या नियोजनाची मिटिंग झाली आणि आम्ही सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी नारायणगावमध्ये ती तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते, इथं आम्ही तमाशा ठरवण्यासाठी आलो होतो। इथं आम्ही सारासार विचार करता चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा आम्ही या ठिकाणी आता सर्वांच्या सहमतीने बुक केलेला आहे। केवढं रक्कम नाही सांगायची? रक्कम नाही सांगायची म्हणजे गावाला फसवायचं काय? गावाला फसवायचं नाही, फसवते त्यांची दुखसत नाही हो किंवा बाकीचं काय असं व्यवसायाच्या हिशोबाने काय आहे ठरले, पण ज्या 2 लाखाच्या आत का 2 लाखाच्या पुढं नाही, दोन्हीच्या आत बाहेरच आहे, दोनच्या आतच आहे। आताचे 2च्या आतमध्ये। तर काय काय हजेरी वग काय काय ठरलं? म्हणजे संध्याकाळी तमाशा आणि सकाळी हजेरीचा पण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आता मला सांगा, पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा बदललेला आहे। आता ज्या फडामध्ये जास्त महिला कलाकार त्याला जास्त मागणी असते, तुम्ही काय पाहून चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा ठरवला? तसं आम्ही म्हणजे बाकीचं न विचार करता जे सुरुवातीपासून त्यांचं जे नाव आहे किंवा त्यांच्या वडिलांपासून जो तमाशा आम्ही पाहत आलेला आहे, गावामध्ये अनेक वेळा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे आणि अतिशय जे म्हणजे वग सम्राट म्हणून त्यांचं जे नावलौकिक आहे तो विचार करता आणि आत्ताची सुद्धा जे चालू थोडीशी तरुण किरण कुमार ढवळेपूरकर यांचा पण चालू समाजाची किंवा चालू तरुणांची जी मागणी असेल त्या पद्धती पण ते सगळ्या गोष्टी त्या अनुकूल आहेत। त्यांचं मग साऊंड सिस्टीम असेल किंवा बाकीचे जे साहित्य असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला सगळ्यांना तो योग्य वाटला म्हणून आम्ही तो कार्यक्रम ठरवलेला आहे। आता पूर्वीच्या तमाशाला वग नाट्य, फारसा, गणगवळण सगळं व्हायचे। आता लोकांना अपेक्षा असते आपल्या कपड्यामधल्या मुलींनी फक्त डान्स केला पाहिजे आणि मग तरुणांची भांडणं होतात। तुमचं नियोजन कसं असणार आहे? नाही, आम्ही सकाळी मिटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर सगळ्या साधक बाधक चर्चा केलेली आणि आमचं गाव तसं थोडंसं शांत आहे, म्हणजे गाव तसं चांगलं आहे आणि सर्वांनी आम्ही विचार करून तरुणांची आम्ही एक वेगळी टीम तयार केलेली की बाबा जेणेकरून गावात तमाशा चालू असताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ न व्हावा म्हणून अशी प्रत्येक वार्ड व निवाय 4-4 तरुण असे एकत्र करून त्यांची एक आम्ही कमिटी तयार केलेली की त्यांनी या सर्व तरुणांवर नियंत्रण ठेवून आणि काही थोडंसं किरकोळ गोष्टी असेल तर आम्ही सर्वजण विचार करून त्यांना थोडंसं शांत करून जेणेकरून तमाशा कसा शांततेने आणि आपल्या महिला भगिनी येतात किंवा आपले गावातले ज्येष्ठ येतात, कोणालाही असं व्यत्यय न येतात त्यांनी पण त्या गोष्टीचा आनंद घेता यावा या हिशोबाने आम्ही व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। मग तुम्ही काय सांगला? आता कुसूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला आहे जे तुमच्या हद्दीमध्ये, आता तिथं तमाशाची बारी होणार आहे। दरवर्षी तुमची यात्रा असते, यात्रानिमित्त कार्यक्रम होत असतात। पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक होत चालले, कसं पाहता? पूर्वीचा तमाशा होता, पूर्वीच्या लोकांची आवड निवड वेगळी असायची, आत्ताच्या युवकांची आवड निवड वेगळी। त्या पद्धतीने कलाकारांना सुद्धा ज्या आवडीनिवडीनुसार त्यांना कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करावा लागतो। मग आता पोरांना अपेक्षित असतं उडत्या चालीवरची गाणी, कमी कपड्यामध्ये महिला कलाकार असतील तरच त्या तमाशाला मागणी असते। पारंपरिक तमाशा लोप पावत चालला आहे। पारंपरिक तमाशा नक्कीच आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने लोकांची जी मागणी आहे, युवकांची जी मागणी आहे त्या पद्धतीने ते सादरीकरण करत असतात आणि त्यांना तेच सादर केलं तर पुढं त्यांच्या कार्यक्रमाला कुठंतरी नाही म्हटलं तरी मार्केट येतं। धांगडधिंगा होऊ नये म्हणून कशी काळजी? धांगडधिंगा शक्यतो आमच्या गावामध्ये होत नाही आहे, कारण आत्तापर्यंत जर इतिहास पाहिला थोडेफार किरकोळ जर काही प्रकार जर घडले असते, नाही असं नाही, पण आम्ही युवकांना सांगून ठेवलेलं आहे आणि युवक आमच्या इकडं अतिशय चांगले आणि शिस्तबद्धीचे युवक आहे, त्या अशा गोष्टी त्या जन्मभूमीमध्ये कदापि करणार नाहीत। तुम्ही काय सांगाल? तर तुम्ही सगळं जवळून पाहत असता, शिवजयंती झाली तो आपण कार्यक्रम पाहिला, आता तुमचं जे कुसूर गाव आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमीमध्ये तमाशाची आता बारी होणार आहे। पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा बदल होत चाललेला आहे। ही जिवंत कला
जोपासली पाहिजे, जपली पाहिजे. परंतु हल्ली लोकांचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीसारखाच राहिला आहे. तमाशाला ज्या पद्धतीनं नावलौकिक मिळालं पाहिजे तो मिळताना दिसत नाही. प्रथमतः तुम्हाला नमस्कार वाणीसाहेब. शिवजन्मभूमीत तमाशा होत असताना जो तमाशा मंडळ आहे, तमाशा शेवटी तमाशाच म्हणजे त्याचं नावच आहे तमाशा. पण जेणेकरून आपल्याला जे योग्य चांगलं करता येईल, चांगलं दाखवता येईल, हे जेणेकरून आमच्याकडं पण ती परंपरा चालूच आहे. अजून धांगडधिंगा थोडंफार होणारच. त्या होण्याच्या याच्या पाठीमागं थोडंफार तरुण किंवा ज्येष्ठ ह्या दोन्हींचं सांगड बसून आपण त्या याचं नियोजन यात्रेचं करतो. स्वरूप कसं असणार आहे? एक यात्रेचं स्वरूप सकाळी देवीचं आमचं मांडवडाळाचं असतं, चोळी पातळ असतं. सकाळी पहिला अभिषेक होतो देवीचा. अभिषेक झाल्यानंतर चोळी पातळ झाल्यानंतर संध्याकाळी काठीची मिरवणूक होती 8-8:30ला आणि नंतर 10ला तमाशा चालू होतो. तमाशाची बारी किती तारखेला? तमाशाची बारी 22 तारखेला संध्याकाळी. तर तमाशाच्या बारीमध्ये लोकांची अपेक्षा असते महिला कलाकार जास्त असतील तर जास्त या ठिकाणी हे पाहायला मिळतं, गर्दी पाहायला मिळते. इकडे जरा आता अंधार पडतो कॅमेरामध्ये. जर ज्या वेळेला महिला कलाकार असतील तर त्याला मागणी देखील जास्त असते. कसं पाहता? महिला कलाकारात थोडीशी मागणीचं आयुष्य पाहिलं तर थोडं महिलाचं हे असतंच. शेवटी तमाशा म्हणलं का जरा थोडं महिलांचा हे वस्तू महिला कमी असतात, पुरुष जास्त असतात. पुरुष जास्त असतात याच्यामध्ये तमाशामध्ये. पण महिला वर्ग सुद्धा तमाशाला आला पाहिजे. कशा प्रकारची काळजी घ्याल आणि वगनाट्य वगैरे काय होणार का तमाशामध्ये? हो, महिलांची काळजी तर आम्ही घेतच असतो. महिलांना सेपरेट एक आम्ही एक व्यवस्था करतो. कुठला वग ठरलाय? वग ठरला नाही. आल्यानंतर तिथं ते ज्या हजेरी पण कुस्त्यांचा आखाडा वगैरे? कुस्त्यांचा आखाडा दुपारी दुसऱ्या दिवशी 4 ते 6 पर्यंत कुस्त्यांचा आखाडा होत असतो. आखाडा पण चांगले नामांकित पैलवान येत असतात, त्याच्यामुळे तो पण कार्यक्रम आमच्याकडे व्यवस्थित होत असतो. जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, या जन्मभूमी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये ही सगळी मंडळी येत असतात. हे टोपीवाले आहेत, कदाचित तमाशाच्या बारीमध्ये टोपी उडवू शकतात. काय तमाशाच्या कलेबद्दल काय सांगाल? बघा, बाबांना आपलं म्हणणं पटलेलं आहे. तमाशा यात्रेमध्ये सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे. शेवटी या तमाशाच्या बारीमध्ये सगळ्यांचा सहभाग असेल आणि ही कला जर जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी 30च्या आसपास राहुट्या लागलेल्या आहेत. प्रत्येक तमाशाच्या या बारीमध्ये बुकिंग चालू आहे. चांगल्या प्रकारचं बुकिंग होते. आता हे चंद्रकांत ढवळपुरीकरचं, किरणकुमार ढवळपुरी एक चांगलं नाव आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह,
सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.